काल एका पुण्यातल्या नमस्कार. ठिकाणी एका गावामध्ये कबूतर व्हिडिओ चोरीला गेले घेता. 160. आपण बोलतो उरई बसलेले. कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा एफआयआर झाला आणि दादांच्या बाबतीत एफआयआर होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. येस, आपण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आता प्रश्न निर्माण होतात जे सामान्य जनतेला पडतात. आता त्यामध्ये नंबर 1, एखाद्या पशुपक्ष्याची एफआयआर होऊ शकते, पण एवढा मोठा अपघात झाला तर त्याची एफआयआर होऊ शकत नाही. आणि अपघात म्हणजे साधासुद्धा नाही. एरोप्लेन, त्यासोबत महाराष्ट्रामधले दिवंगत नेते अजितदादासारखं व्यक्तिमत्व, यांची एफआयआर होत नाही. हा आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक मोठा हा प्रश्न पडतोय की नेमकं का एफआयआर घेण्यासाठी एवढी टाळाटाळ का? म्हणजे आता काचं उत्तर हे कोण देणार? अवघड आहे. याचं उत्तर ते भेटणं अवघड आहे. पण मला सांगा, मला हा प्रश्न का पडतोय? मला हा प्रश्न पडतोय मला स्वतः, की जर समजा हे लोक एवढे मोठे आहेत, आज सत्तेमध्ये त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री असणाऱ्या महिलेच्या पतीचा एफआयआर होऊ शकत नाही, तर माझा प्रश्न हा आहे की सामान्य व्यक्तीला काय नाही मिळणार? आता दुसरा माझा प्रश्न हा आहे की हा सगळा कारभार मुडावरती चाललाय का? कोणाच्या रिमोटवरती चाललाय का? मग 150-160 कबूतर चोरीला गेले, कोणाचा तरी मूड झाला, त्यांनी एफआयआर लिहिली. आणि एखादी मोठी घटना घडली, पण माझा मूड नाही आहे म्हणजे अधिकाऱ्याचा, तर मी एफआयआर नाही घेणार. म्हणजे वरचा अधिकारी सांगेल तर घेईल, हा सांगेल तर घेईल, तिकडनं फोन आला तर घेईल, नाही तर नाही घेणार. तुम्हाला काय करायचं ते करा. काय हे काही पटण्यासारखं नाही. तुम्हाला पटते का बाबा? जय हिंद, जय महाराष्ट्र.